आपण बघत आहात सूर्यप्रकाश न्यूज, सत्य बातम्यांचा विश्वासू आवाज, जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे व्यासपीठ। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। सूर्यप्रकाश न्यूज आपल्या सेवेत सदैव तत्पर। नमस्कार, मी पूजा। आपण पाहत आहात SPJ न्यूज। धुळे शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील स्नेहनगरमध्ये दिवसाढवळ्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। रेल्वे स्टेशन परिसरातील स्नेहनगर येथे दिवसाढवळ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पाहुयात सविस्तर वृत्त। दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी अंदाजे 12 ते 12:15 वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात इसम किरण भावसार यांच्या घरी आला। त्यावेळी किरण भावसार घरी नसल्याने त्याने त्यांच्या मुलीकडे राहुल गिंदोडिया कुठे राहतात अशी चौकशी केली। विशेष म्हणजे राहुल गिंदोडिया यांचे घर भावसार यांच्या घरालगतच असल्याने संबंधित इसमाने परिसराची आधी पाहणी करून आणि माहिती घेतल्यानंतर चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। भावसार यांची मुलगी आईला बोलवण्यासाठी घराच्या आत गेल्याचा फायदा घेत त्या अज्ञात इसमाने पुढील खोलीत ठेवलेला मोबाईल फोन चोरून नेला आणि घटनास्थळावरून पसार झाला। यापूर्वीही स्नेहनगरमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती। मागील वर्षी किरण भावसार यांच्या घरासमोर दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास परेश जोशी यांची दुचाकी चोरीला गेली होती। त्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। त्यावेळी संबंधित पोलीस निरीक्षकांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र भर दिवसा स्नेहनगर परिसरात अशा चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे। या घटनांना आळा घालण्यासाठी परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवून आरोपींना तातडीने जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। सध्या या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शहर पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। SPJ न्यूज ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। आपण बघत आहात सूर्यप्रकाश न्यूज, सत्य बातम्यांचा विश्वासू आवाज, जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे व्यासपीठ। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। सूर्यप्रकाश न्यूज आपल्या सेवेत सदैव तत्पर।